ठाणे महापालिका आयुक्तांनी दिला फिटनेसचा मंत्र. सुटलेली ढेरी, व्यायामाविषयी उदासीनता अशी ओळख पुसून काढण्यासाठी फिट अँड फाईन असलेले ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी शहरवासियांनाही निरनिराळ्या व्यायामाचे धडे दिले आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे उद्घाटन पालिका आयुक्त राव यांनी केले. स्केटिंग, जॉगिंग, वॉकिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, किक बॉक्सिंग करण्यासाठी सोमवारी घोडबंदरवासीय रस्त्यावर उतरले होते. तसेच अत्यंत अवघड अशी शारीरिक प्रात्यक्षिके करून आयुक्तांनी सर्वांनाच धक्का दिला. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दिवसभराची धावपळ करताना व्यायाम करण्यासाठी वेळ कसा काढायचा हा प्रश्न कायम सर्वसामान्यांसमोर उभा ठाकतो. लोकल ट्रेन, बस पकडण्यासाठी धावपळ करताना आपणच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे बहुतांश नागरिकांना अत्यंत कमी वयात हृदयरोग, रक्तदाब आणि डायबिटीससारखे आजार जडतात. यावर रामबाण इलाज म्हणजे नियमित व्यायाम आणि सकस आहार असल्याचे मत राव यांनी सांगितले. खूप सुंदर इथे वातावरण आहे. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने श्री नागरेजीने इथे नियोजन केला होता. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे प्रकारची कला, संस्कृती, क्रीडा याच्याशी संबंधित ॲक्टिव्हिटीज इथे चालू आहेत आणि अत्यंत वयस्कर जे सिनियर सिटिझन्स आहेत त्यांच्यापासून खूप कमी वयाचे लहान मुलेसुद्धा इथे आहेत आणि खूप योग्य पद्धतीने खूप व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर इथे क्रिएट करण्यात आलं आहे. पार्कची छोटी मोठी काही समस्या आहेत. इथे एक आपल्याला वॉकिंग ट्रॅक पाहिजे, शौचालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जे झाडे आहेत त्यांचे रखरखावची व्यवस्था, त्याची नोंद मी घेतला आहे आणि ठाणे कॉर्पोरेशन मार्फत हे सगळे जे इश्यूज आहेत, समस्या आहेत, त्याचं समाधान लवकरच करण्यात येईल. सकाळी सर ठाणेकर जे आहेत ते खूप सुज्ञ नागरिक आहेत. त्यांना सगळी गोष्टी माहिती आहे. मी एकच गोष्टी सांगेन, हेल्थ इज वेल्थ आणि आपले हेल्थमध्ये जेवढा जास्त आपण इन्व्हेस्ट करू शकतात तेवढा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी फार काही लागत नाही. सकाळी संध्याकाळी अर्धा तास, एक तास काढून आपला शारीरिक आरोग्य, आपले मानसिक आरोग्य दोघांवर काम केलं पाहिजे.